आज प्रो गोविंदाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल आज प्रो गोविंदाच्या ट्रॉफीचं अनावरण? आंतरराष्ट्रीय कीर्तीचा क्रिकेटियर ख्रिस गेल यांच्या हस्ते ह्या प्रो गोविंदाच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं आणि मीरा भाईंदर शहरातील जनतेला कॅसलर्स जे स्पेनवरनं खास आले होते त्यांना भेटायचं होतं, कारण जी आता दहीहंडीचा दिवस आहे 16 तारीख, त्या दिवशी हे मीरा भाईंदरच्या मैदानावर नवघरच्या हे कॅसलर्स त्या ठिकाणी आपली जी कलाकारी आहे ती पेश करणार आहे। त्यामुळे या सगळ्यांना भेटायचं होतं मीरा भाईंदरच्या जनतेला आणि त्यामुळे ख्रिस गेल आज या ठिकाणी आला। 7, 8, 9 तारखेला प्रो गोविंदा जो वरळीच्या डोममध्ये आहे पूर्वेश सरनाईकांच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे त्या प्रो गोविंदामध्ये सुद्धा ख्रिस गेल आणि सगळे आमचे स्पेनचे हे कलाकार भाग घेणार आहेत। त्यामुळे ह्या सगळ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आज आलेले आहेत। प्रथमच तुम्ही ख्रिस गेलला मीरा भाईंदरमध्ये आणताय, काय तुमची पद्धत? नाही बघा, मीरा भाईंदर शहर हे शांतताप्रिय शहर आहे। माझं नेहमीच म्हणणं आलेलं आहे की हिंदू मुस्लिम काही विषय असेल तेव्हा मीरा भाईंदरचा विचार केला जातो, मराठी अमराठी मुद्दा असेल तेव्हा ह्या मीरा भाईंदरचा विचार केला जातो। मीरा भाईंदर शांतताप्रिय शहर आहे। मीरा भाईंदरच्या लोकांना शांतता हवी आहे। आम्हाला संस्कृती टिकवायची आहे, आम्हाला आमचं स्पोर्ट्समध्ये पुढे जायचं आहे, आम्हाला आमची व्यवसाय ह्या ठिकाणी करायचा आहे, बाकीच्या राजकारणामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही असं मीरा भाईंदर शहरातील जनतेचं म्हणणं आहे। आणि म्हणून ही संस्कृती टिकवण्यासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये हे सगळ्या स्पोर्ट्सला अजून ऍक्टिव्हेट करण्यासाठी, मीरा भाईंदर शहरामध्ये अजूनही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी मी या शहरामध्ये हे वेगवेगळे कलाकार किंवा जागतिक कीर्तीचे जे प्लेयर्स आहेत त्यांना घेऊन येतोय, जेणेकरून मीरा भाईंदर शहर संस्कृतीच्या बाबतीत, क्रीडाच्या बाबतीत जागतिक स्तरावर जाईल। हिंदी मराठी मुद्दा म्हणून नव्हे तर हिंदू मुस्लिम म्हणून नव्हे तर एक शांतताप्रिय शहर म्हणून जगाच्या नकाशावर मीरा भाईंदरचं नाव कोरलं जावं। सर, लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि तुम्ही आज कामाचा आढावा सुद्धा घेतलाय, काय सांगाल त्याचं? नाही, मीरा भाईंदर शहरामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करत असताना त्यांनी 1800 कोटी रुपयाचा विविध विकास कामांना निधी दिला होता। त्याचबरोबर 900 कोटी रुपये रस्त्याच्या कामांना निधी दिला होता। त्यातील बहुतांश काम आता पूर्णत्वाच्या वाटेवर आहे, त्याचं उद्घाटन आम्हाला करायचं आहे आणि लोकांना समर्पित करायचं आहे। त्यामुळे त्या कामाचा आढावा घेतलेला आहे आणि पुढल्या 2 महिन्यामध्ये मेट्रो असू द्या, सूर्या प्रकल्पाचा पाणी पुरवठा असू द्या, ते तर डिसेंबर-जानेवारीत होणार आहे, परंतु इतर ज्या वास्तू आहेत त्या वास्तू आता 2 महिन्यामध्ये कंप्लीट होतील आणि त्याचं लोकार्पण आम्ही लवकरात लवकर जनतेसाठी करू। व्हिडिओ जर्नलिस्ट नारायणसह मी वैभव गाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।